तर राम राम मित्रांनो, सकाळी सकाळी काकांनी पण केलंय मकावर पाणी चालू. पावडं नेऊन देऊ त्यांना. ये मुंग्या पाहा किती खतरनाक आहे. प्युअर घ्यागडे कामच करून टाकतील एखाद्याच. तर मित्रांनो, 11:15 वाजत आलेत आणि काका गेले जेवायला आणि माझं जेवण वगैरे झालं. तर आपण आलोय आता बारी द्यायला. बाकी मित्रांनो, थेंब पडायला थोडी थोडी सुरुवात झाली आणि हे पाहू शकते उदयचं आहे सगळं. हे बघा मधी दिसत ते सापाच्या बियासारखं, पण नाही, टोटल उदयचं आहे. म्हणजे एवढी माती यांनी वरती करेली, बांधावर आणली. मित्रांनो, जवळपास 11:15 वाजत आले आणि या बाऱ्यावर आपलं पाणी चालू आहे. काका गेले तिकडे मोटर बंद करायला, कारण की सिंगल पेज मोटर आहे ती 3 तास झाली का बंद करायला लागते. 3 तासाच्या वर काही चालवता येत नाही. हिट होती ती नाही तर तिला अजून 2-1 तास आराम देऊ, परत एकदा चालू करू नाही का. मित्रांनो, हे भाडं दिलंय आपण आणि आता आपण जाऊ घरी. तर मित्रांनो, जवळपास 1:30 वाजत आलाय आणि आज मी तुम्हाला आपले टोटल जे अवजार आहे ट्रॅक्टरची सगळ्याची माहिती देणार. काय आपल्याकडे काय काय अवजार आहे, कधी घेतली, किंमत किती, कुठून घेतले, सगळं या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवणार आहे मी. तर सुरुवात करूया आपल्या पेरणी यंत्रापासून. फणाचं काम असलं फोन वेगळा करू शकतो, पेरणी यंत्राचं काम असेल तर पेटी जॉईंट करून पेरणीचं काम करू शकतो. 2 in 1 आहे. तर याची प्राइस होती 2018 साली 31,000 रुपये. आता प्राइस खूप वाढले असतील तेव्हाच्या मुकाबले. बाकी तुम्ही बघू शकता. ही पेरणी यंत्र, हा बळी नागर म्हणजे 3 नागर आणि वखर या वस्तू आम्ही घेतल्यात नाणेगाववरून, सुदर्शन नाणेगाव म्हणून. तर त्यांच्याकडून घेतलाय आपण. तुम्हाला मी ब्रँडिंग दाखवतो त्याची, हे बघू शकता. आणि पेरणी यंत्राचं तर आम्ही नया बदलेली, शिबलं बदलेली आणि पाहू शकते पेरणी यंत्र असं काहीच आहे. आणि पेरणी यंत्र आमच्या ट्रॅक्टरला खूप हेवी होईल, खूप म्हणजे खूप जड आहे. बाकी याच्याबरोबर आपल्याला भेटलंय हे जे अँगल आहे, तफानाचं काम असेल वाफे पाडायचं, पेटी वगैरे काढून टाकायची आणि पेरणीचा सीझन संपल्यावर छोटे अँगल लावायचे. याला वावाईला अडचण नाही होणार त्याच्यामुळं. बाकी 7 दाती फण या आणि तुम्हाला प्राइस सांगितलीच मी, दोन्ही पण मिळून 31,000 रुपये. नंतर आपण घेतला हा बळी नागर, म्हणजे हे 3 वस्तू सोबतच आणल्या आपण. ची प्राइस आहे मित्रांनो, तेव्हा याची प्राइस होती 20 का 22,000 रुपये, एक्झॅक्ट नाही आठवत मला, 20 का 22,000 रुपये. पण वखराकडे येऊ, सर्वात भारी यांचं जर काय असेल ना तर वखर एक नंबर आहे. म्हणजे एवढा खाली घुसतो याच्यावर, अजून पण आपण दगड वगैरे काहीच ठेवेल नाही, गरजच पडली नाही. एवढी भारी पास आहे याची, एवढी भारी डिझाईन आहे, बिना काही वजन ठेवल्याचं पुढून काढतंय वावर. एवढा भारी वखर आहे. आणि याची तेव्हा प्राइस होती 12,000च्या समथिंग होती आणि आता प्राइस वाढले असतील. बाकी वखर पाहू शकता असं काहीच आहे. मित्रांनो, आपण ट्रॉलीला पलटी नागराला आपण शेवट घेऊ. पहिले जाऊ आपण रोटर कडे. म्हणजे पहिले सुरुवातीला काय काय घेतलं बा, पलटी नागर आणि ट्रॉली आपण लेट घेतली नाही का. बाकी मित्रांनो, हे पाहू शकता आपलं रोटर, जे की आहे लँड फोर्स कंपनीचं, दशमेश कंपनीचं, यांची की हार्वेस्टर वगैरे पण येते माझ्या अंदाजे. आणि रोटर पाहू शकता तुम्ही. आणि मित्रांनो, मल्टी स्पीड रोटर आहे, मल्टी स्पीड गिअरबॉक्सचं रोटर आहे. म्हणजे 540 आणि 1000 RPM चं मी तुमच्या गरजेनुसार ट्रॅक्टरच्या PTO नुसार करू शकते ऍडजस्टमेंट. आणि आम्ही करेल हे पाहू शकते. इम्पॉर्टंट, पहिले 540 RPM वर होता PTO आणि हा आपण 1000 RPM सेट करून गेले, कारण की आपलं ट्रॅक्टर 1000 RPM चा. पिना वगैरे टोटल रोटर सोबतच येईल. आणि ह्या रोटरची प्राइस ची जर बात केली तर 2018 साली होतं हे रोटर 65,000चं. बाकी याची प्लेट वगैरे पाहू शकते, रोटरी टिलर आणि सिरियल नंबर वगैरे. आणि मॅन्युफॅक्चरिंग इयर पाहू शकते 2018 दशमेश. डायरेक्ट पंजाब वरून येईल रोटर, पाहू शकते. ठीक आहे, बेस्ट रोटर आहे, काहीच विषय नाही, एक नंबर काम करतं. आणि 24 पाती रोटर आहे आणि याच्यात मेंटेनन्स काहीच नाही आला आतापर्यंत आम्हाला. 2018 म्हणजे जवळपास 6-7 वर्ष झाली, काही एवढं विशेष मेंटेनन्स नाही आलं. तसंच मित्रांनो, या वर्षीच आम्ही घेतलाय हा पत्रा वाफे पाडायचा. जसं तुम्हाला जर परफॉर्मन्स व्हिडिओ बघायचा असेल तर ऋतुराज लाईफ चॅनल मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो, त्याच्यावर जाऊन क्लिक करा, याचा परफॉर्मन्स व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटेल. आणि मित्रांनो, या पत्र्याची जर बात केली तर हा पत्रा आम्हाला भेटला 9,000ला, जो की सानप ॲग्रो ब्राह्मणवाडीकडून. आणि आता आपण जाऊ आपल्या ट्रॉलीकडे. या सर्व वस्तूंमध्ये सर्वात मागे
ती ही गोष्ट आपली ट्रॉली, जिचा की नॅनोलॉइज पत्रा असल्यामुळं का काय कलर गेलाय. हिच्यावर आधी ब्ल्यू पेंट होता, हे पाहू शकतो. आपल्याला अर्जंट पाहिजे होती ट्रॉली, रेडी ब्ल्यू कलर मध्ये होती उभी. आपण नवीनच ट्रॉली घेतली पण ती ब्ल्यू कलर मध्ये उपलब्ध होती. आपण त्याच्यावर रेड कलर करून घेतला आणि आता तिचा कलर मागच निघून गेला. नॅनोलॉइज पत्र्यावर कलर टिकत नाही असं म्हणता येते. बाकी पुढून अशी काहीशी ट्रॉलीची तुम्हाला साईज सांगून देतो मी. अशी 5 फूट आहे आणि अशी 9 फूट आहे, म्हणजे 9x5 ट्रॉलीची. टायर साईज आहे मित्रांनो 7.50-16 LT. 750-16 जे मोठ्या ट्रॅक्टरांना पुढचे टायर येते, फक्त याला पुढं जे लिहिले येतं LT, हे ट्रॉलीसाठी बनले. असं काहीतरी असेल सिस्टीम नाही का. ट्रॉली मधून दाखवून देतो. ट्रॅक्टरला एकदम मापात येईल ट्रॉली, काहीच विषय नाही. तुम्हाला जर अंदाजे जर सांगितलं तर मी याच्यात जवळपास फुल जर लोड केली तर 22 ते 23 क्विंटल कांदे येऊन जातात या ट्रॉलीमध्ये. बाकी ट्रॉलीची जर तुम्हाला प्राइसची जर बात केली तर तेव्हा आपण गेलो होती जवळपास आम्ही 3 वर्षानंतर घेतली ट्रॉली, आणि ट्रॉलीची तेव्हा प्राइस होती 1,10,000. 1,10,000 ट्रॉली घेतली आपण, जी की नॅनोलॉइज मध्ये असल्यामुळे महाग गेली ट्रॉली. खालून तुम्हाला दाखवून देतो. बिना पाठींची ट्रॉली, पाठी वगैरेची नाही घेतली आपण. जॅक पाहू शकते मित्रांनो. मला एक खूप विशेष वाटलं की या ट्रॉलीचा जॅक, ज्याची की तुम्ही कॅपॅसिटी पाहू शकता 15 टन, आणि महिंद्राचा जॅक आहे, ओरिजिनल महिंद्रा कंपनीचा. 15 टनाची कॅपॅसिटी याची उचलायची, म्हणजे भरपूर झाली. आणि मित्रांनो ही ट्रॉली तुम्हाला आत्ता याच्या किमती खूप वाढल्यात. ही ट्रॉली तुम्हाला जवळपास 1,35,000 ते 40,000 पर्यंत भेटत, वाढू पण शकते. एवढ्या माग ट्रॉलींच्या किमती झाले. आणि आपण तेव्हा आपल्याला गेली होती 1,10,000, आणि त्याच्यानंतर आपण घेतला तो हा गेली आपण मित्रांनो, जो की आहे मित्रांनो पलटी नागर, MB प्लाव ज्याला इंग्लिश मध्ये म्हणतात, आणि जो की मॅन्युअली आहे मित्रांनो. मागं टाकलायचा आहे, पाहू शकता 10 इंचीचा आहे, जो की आपल्या ट्रॅक्टरच्या मानाने एकदम मापात आलाय. आणि कॅमेरामध्ये दिसत नसेल, खूप मोठा आहे मित्रांनो, आणि वजन पण भरपूर यायला, हेवीनेस पाहू शकते आपण. हा पण मित्रांनो सानप ॲग्रो इंजिनिअरिंग ब्राह्मणवाडी यांच्याकडूनच घेतलाय. आणि दिसायला पण म्हणजे डिझायनिंग वगैरे पण चांगली याची, आणि ही ट्रॉली पण त्यांच्याकडूनच गेली मित्रांनो. ही वस्तू पण एकदम मस्त आहे बरं का, पलटी नागर एकदम मापात येईल ट्रॅक्टरला, आणि दिसायला पण म्हणजे डिझायनिंग वगैरे पण चांगली याची मित्रांनो. याची प्राइस आहे, तेव्हा आम्हाला याची प्राइस भेटली होती 40,000 रुपयाला. 40,000 रुपयाला MB प्लव, आणि जी की आता वाढली असेल. आणि हे मॅन्युअली घ्यायचं कारण एकच, कंपनीकडून ट्रॅक्टरमध्ये जे डिस्ट्रीब्युटर वॉल होते किंवा मग DCB वॉल म्हणू शकते त्याला, ते नव्हते कंपनीकडून, आणि बाहेरून फिट करता आले असते आरामात. यांनीच आपल्याला फिटिंग करून दिली असती. पण मग विषय असा आहे का आपल्या ट्रॅक्टर जागेची खूप कमी, तो वॉलचं लिव्हर जर ऍड झाला असतं तर खूप अडचण झाली असती. आणि वर्षातून एकच काम आहे, एकदाच काम आहे वर्षातून. हा मॅन्युअली घेतला. हायड्रोलिक प्लेक्सच्या फास्ट होतं, आणि जी माती चिटकते नागराला ही झटका बसले मग निघून जात. बाकी मित्रांनो हेच काहीशे असे साथीदार आहे आपल्या ट्रॅक्टरचे आणि आपले. तर मित्रांनो जवळपास 3 वाजत आले, आणि आपण परत चाललोय भारे द्यायला. हे बघू शकता काकांनी मोटर चालू केली. तर चला जाऊ आता परत. मित्रांनो पाण्याच्या यायच्या आधी पाहू शकते मी आलोय, आत्ताशी पाणी आलं इथवर. चला घेऊ पटापटा मका भरून. बाकी मित्रांनो 4 वाजत आले, आणि आपलं एवढं असं राहिले. इकडं मकाची अवस्था पाहू शकते किती बारीक, कारण की आधी पण याच्या एवढ्या पट्ट्यात मका होती ना चाऱ्याची, त्याच्यामुळं का काय बारीक राहिले चालू. इकडं काका पण येऊ राहिले. तर आपली सुट्टी होईल एखाद्या वेळेस. बाकी मित्रांनो आपली सुट्टी झाली, आता आपण जाऊ घरी, आणि आपल्याला आपला ब्लॉग पण एडिट करायचा आहे आजचा. तो एडिटिंगला सुरुवात करून टाकू, जेवढा होईल तेवढा एडिट करू, बाकीचा रात्री करू. बाकी मित्रांनो जवळपास 7 वाजत आले, आणि आपण आजचा ब्लॉग इथेच समाप्त करू. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान.